तो आज पहिल्यांदा कारेगाव तो भरून बोलायला लागला. इतक्या प्रचंड वेदना आहेत मला. तरी पण काय झालं असं होय. मला वाटलं का 8-9चा टाइम झाला. या समाजाचे लेकरं 70 वर्षापासून वाट बघते. ज्याला ऊन लागतं, ज्याला पाऊस लागतं, हे लोक लक्षात ठेवा. तुम्ही बंगल्यात राहा किंवा झोपड्यात राहा, लेकरू जर सुखी नसेल तर आपण सुद्धा सुखी राहत नाही. म्हणून ऊन वाऱ्याला आणि पावसाला घाबरून घरातलं करून नाही बसायचं, मैदानात यायचं. कारण परिस्थिती तितकी वाईट आहे. डोळ्यासमोर आपलं पोरगा किंवा पोरगी उभा करा आणि तुम्ही लाखो रुपये त्यांच्या शिक्षणाला घातले आणि तुम्ही स्वप्न बघतच होतात की माझा मुलगा किंवा माझी मुलगी आता नोकरीला लागणार आहे. आणि त्याच वेळेस 1-2% आपल्या मुलीचा किंवा मुलाचा नंबर हुकला. ज्या डोळ्यात आनंदाचे अश्रू होते त्या डोळ्यात दुःखाचे अश्रू यायला आई बापाचे सुरू होते. एक तर कर्जाचा डोंगर झाला, मुलगाही नाही आणि मुलगीही नोकरी लागली नाही. म्हणून गावोगावी जाऊन तुम्हाला सगळ्यांना जाग करतो की भानावर या. 70 वर्ष 7 पिढ्या मागं गेल्यात आपल्या. आता तरी जाऊ देऊ नका. आणखीन मराठ्यांच्या हातातून वेळ गेलेली नाही. थोडे जागे व्हा. जो माणूस 100 एकरमध्ये सभा घेतो तो माणूस तुम्हाला ग्राउंडवर आल्याला कधीच तुम्ही 70 वर्षात आणखीन बघितला नसेल. कारण मला माज नाही, मस्ती नाही, मोठेपण बी नाही की मी जर 1 कोटी लोकांची सभा घेतोय तर मी तुमच्या काही गावात आता 10-12 हजार लोक जमलेत. एवढ्या पुढं वाचनाला मी जर मस्तीत जगत असतो तर म्हणलं असतो एवढ्या 10-12 हजार लोकात नाही येत. मला लाखो लोक लागतात तरच मी येतो. मला लाख असले तरी मी जातो आणि 4 लोक असले तरी जात. त्याचं कारण आहे की मी स्वप्न घेऊन उभा राहिलो. आपण किती गर्दी आहे किंवा किती लोक आहेत हे नाही बघायचं. आपण ध्येय धरायचं. या समाजाला आरक्षण लागतंय ते द्यायचं. आपण जर मोठेपणात वागायला सुरुवात केली, मी मीडिया पुढं बोलतो, कोटीनं सभात बोलतो, मग मी छोट्याशा गावात नाही जाणार. ज्या दिवशी अशी मस्ती माझ्या अंगात येईल त्या दिवशी माझ्या समाजाचं वाटोळ झालेलं असणार. म्हणून मी तो विचार नाही करत. मी अचानक उठतो आणि येतोय. मी अंतरवालीत होतो, अचानक लक्षात आलं. कारण आम्ही काल परवा सुद्धा 3 वाजेपर्यंत बैठक घेतल्या रात्रीची. अंग दुखत होतं झोप न झाल्यामुळं. कारण शरीरात ताकद नाही माझ्या. मला प्रचंड वेदना आहेत. उठता येत नाही, बसता येत नाही, चालता येत नाही. उतरायला चढायला 4-5 पायऱ्या सुद्धा 2-2, 3-3 पोरं लागतात मला. पण मला माहिती मी जर शांत बसलो तर अंतिम टप्प्यातला राहील. माझ्या समाजाच्या लेकराला आयुष्याचं पिढ्यानं पारची आयुष्याची भाकरी मिळणार आहे. आणि जर मी थोडी काटकसर केली तर करोडो माझ्या लेखीबाळीचं, करोडो लेकरांचं वाटोळं माझ्या डोळ्यात देखता मला बघावं लागणार. म्हणून म्हणलं आपण नाही बसायचं. झोपून काय करणार. उठलो आणि गाडी सुरू करायला लावली. कोणालाच कळाना कुंकड जायचं आणि मलाही कळाना कुठं जायचं. हे त्याला विचारते ते त्याला कानात विचारते. नुसते कानात बोललेला ऐकू येत होत मला. उंदरं बोलल्यावर आवाज बारीक काढायचं, पुढे जायचं. तेव्हा मलाच माहित नाही. गप्प बस ना तू. यारमळ्याजवळ आलं म्हणलं वळा कारीकडं, नाही तर सरळच चाललो होतो आम्ही. अचानक म्हणलं कारी गावात घ्या आणि आलो होतो. याच्यामुळं काय होतं ते सांगतो तुम्हाला. अचानक आल्यामुळं तुम्ही जागरूक आहेत का नाही मला दिसतं आणि मी काय करतो हेही तुम्हाला दिसतं.
तुम्हाला जर मी मायबाप मानलं तर मी तुमचं पोरग म्हणून इमानदारीनं काम करतोय का लबाडी करतोय हेही तुमच्या लक्षात येतं. कारण इतक्या उंचीला गेलेला माणूस कधीच जमिनीवर पाय नाही ठेवी, आणि त्यांनी जमिनीवर पाय नाही ठेवले की त्याचा समाज बर्बाद झालेला असतो. आणि ही मराठा समाज असा आहे, खाली बसलेल्या आणि रोडवर उभा राहिलेल्या सगळ्या बांधवांना सांगतो, तुम्ही पाऊस आला ऊन आला तरी हलत नाही, आणि नुसतं आलं म्हणून कळालं तर तुम्ही वादळासारखं पळतात आणि जमातात, म्हणून तुम्हाला सरकार भेट आहे. सरकार भेण्याचं कारणच तेवढं आहे. नसता हेच तुमचे लेकरं तुमचं असणारं आरक्षण तुम्हाला 70 वर्षापासून आसून दिलं नव्हतं. तुमच्या गावात निघाले नोंदी, तुमचं कल्याण झालं राव. मग आमचं तसंच गुतलंय, आणखी निघाणं येतं काहीच व्हाय. जाऊ द्या, कुणाचं तरी लेकरा बाळाचं कल्याण होत आहे, आपल्याही एक ना एक दिवस होणार आहे. म्हणून आपण आता शेवटची लढाई करायचं ठरवलं. हैदराबादचा मराठवाड्याचं गॅजेट घेतल्याशिवाय सरकारला सोडायचं नाही. एकही मराठ्याचं घर आरक्षणावाचून राहत नाही. सगळ्या सोयऱ्याची अंमलबजावणी घेतल्याशिवाय मुंबई सोडायची नाही. आणि सरकारनं आपल्याला त्यावेळेस सांगितलं होतं, बसून बोलू करे घेतो. सरकारनं आंतरवाली चर्चा करताना आपल्याला सांगितलं होतं, तुम्हाला माहित असणं खूप गरजेचं आहे. ज्यावेळेस सरकारचं शिष्टमंडळ आलं, 13-14 मंत्री आले, त्यांच्यासोबत 8-10 सचिव आले. ए बुक्का लावायचं बंद कर, बस काय टेक खाली टेक, तिथं टेक, वडाचे ते धरून जाग्यावर. सरकारनं त्यावेळेस सांगितलं होतं, कारण आपली मागणी होती मराठा आणि कुणबी एक, आणि असा जर कायदा पारित करायचं म्हणलं तर आधार लागतो, असं सरकारचं म्हणणं होतं. जसं की मी आंतरवालीत आहे आणि मी आंतरवालीतून म्हणतोय, काही गावात माझी 3 एकर जमीन, पण मी आंतरवालीतून म्हणतोय. ज्या वेळेस मी कार्यगावकरांना 7-12 दाखवी, त्या दिवशी तुम्ही म्हणता हो 7-12 आहे म्हणल्यावर तुझी जमीन आहे, पण 7-12 नाही, तिकडून बोंबलून गोपे गेला आहे. मुंबईला आपल्या आधी जायचं मागे दिसतो आहे ना, त्या टायमाला येतच नाही ती. नाही येतो का? येतो. मग वाजून द्या, काय करता मला, तुला मी सापडत नाही का की जप मिनिटांना घालून म्हणून काय म्हणा आला एकाचा त्यात तहान गुताडे कवर. आपल्याकडे पुरावे असल्याशिवाय आपल्याला कुठली गोष्ट घेता येते. त्यावेळेस सरकारच्या शिष्टमंडळाने सांगितलं, आधार असल्याशिवाय कायदा पारित करता येणार नाही मराठा आणि कुणबी एकचा. ठीक आहे. आता 30 एप्रिलला न्यायमूर्ती शिंदे साहेबांच्या समितीने 58 लाख नोंदीचा अहवाल सरकारला दिला. आता 58 लाख नोंदीचा सरकारकडे अहवाल आहे. आता मराठा आणि कुणबी एक आहे, जी आर काढायला अडचण काय? त्याच्यामुळे मराठा आणि कुणबी एक आहे, जी आर घेतल्याशिवाय सुद्धा मागं हटायचं नाही. सातारा संस्थांचं गॅजेटियर आणि बॉम्बे गव्हर्नमेंटचं गॅजेटियर सुद्धा घ्यायचं, ते पण सोडायचं. बलिदान गेलेले कुटुंब त्यांच्या शासकीय नोकऱ्या आणि राहिलेला निधी घेतल्याशिवाय आता मागं नाही सरकार. लाखो मराठा पोरांवरती खोटे गुन्हे दाखल केले, ते सुद्धा सगळे रद्द केल्याशिवाय, मागे घेतल्याशिवाय मुंबई कुणी सोडायची नाही. अशा आपल्या 8-9 मागण्या, त्या सगळ्या मागण्यांची अंमलबजावणी केल्याशिवाय हटायचं ना, यासाठी तयारी करायची. मी रोज तयारी करतो. मला जर तुमच्याशी दगाफटका करायचा असता, मला बारीक घेण असतो. खोडाच्या आडून मी बोल, नाही तर लिंबाच्या आडून मी बोल,
आपलं कच का अवघड आहे. म्हणून सरकार माझ्याकडे चर्चा सुद्धा बंद झालं. ते म्हणता हे असं देण कुठे बारीक बोलत बी असा कौट मी तुम्ही ऐका ना. आपला कच कसा आहे, कारण मी शेतकऱ्याचा लेकरू आहे, तुमच्या रक्तामासाचा आहे. मला खोटं बोलत फसिलं का मग मी गोड्या लावतो. मला का पिसळपत्र चावलं का, पण मी इमानदारीनं लढतो. तुम्ही खोटं आमच्या समाजाशी वागता, माझ्या लेकरांचं मराठीच्यातून वाटोळ करता, म्हणून ते भाषेशिवाय ठेकायला नाही. तुम्हाला जर याच्यातल्या बसलेल्या कोणाला जर वाईट वाटत असलं मी बोललेलो, तर माझ्या एका प्रश्नाचं सगळ्यांनी इथं बसलेल्या लोकांनी उत्तर द्या. तुम्ही घरात बसला, आईबाप दोघं जण, आणि तुमचा मुलगा दारात बसला. दारात कुणीतरी येऊन तुमच्या घरात बसलेल्या आई बापाला शिव्या देत आहे, कुणीतरी अपमान करताय त्यांचा. दारात बसलेलं पोरग गप बसन का? आणि मग मी तुमचं पोरग काय चुकवतोय, कस घोड्या लावला. हे माझ्या समाजाचं वाटोळं करायला का? माझ्या समाजाच्या पोरं पुरी अधिकारी बनणारे ते होऊ देत नाहीये, आणि मी ते करायचं म्हणतो. इथं बसलेला एक बी माय आणि एक बी बाप असा नाहीये ते त्याला वाटत नाही माझं पोरगा किंवा पोरगी अधिकारी होऊ नये. हे का कोणी हातवर करावं? कोणाला वाटतं की मा पोरग पोरगी अधिकारी होऊ नये? आहे का कोणी इथं? तीच स्वप्न घेऊन मी पुढे चालतो. तुम्ही माई बाप हो, रात्रंदिवस राबराब राबला, तुमच्या हातातली आऊत काठी सुटली पाहिजे. तुमच्या डोक्यावरचा कर्जाचा डोंगर कमी झाला पाहिजे. तुमच्या लेकराला जर लाख रुपये पगार यायला लागला तर तुम्ही आईबाप म्हणून सुखानं जगता. पोरगही सुशिक्षित बेकार, पोरगीही सुशिक्षित बेकार. तुम्ही शेतात राबणार किती, काबाड कष्ट करणार किती, हे कुठंतरी थांबलं पाहिजे. म्हणून हा संघर्ष आपण सुरू होता, आणि थांबायचं नाव घेत नाही. 2 वर्ष झालं, कारण आरक्षण असून दिलं जात नाही म्हणून आपण ताकदीने लढाई लावून राहील. इथं असं नाही एक जण सुधारणार असा इथे विषय नाही. आरक्षण घराघरातल्या प्रत्येक मराठ्यांना लागणार, प्रत्येक मराठा. मग तो भाजपचा मराठा असू द्या, तो राष्ट्रवादीचा असू द्या, तो शिवसेनेचा असू द्या, ते काँग्रेसचा असू द्या, बेसारामाचा असू द्या, कोणत्याही पक्षाचा असू द्या, आरक्षण प्रत्येकाला लागणार. म्हणून राजकारणाच्या पलीकडे जाऊन स्वतःच्या लेकराचं आयुष्य बर्बाद करू नका. राजकारणात तुमचा एक जर सुधरत, गावातून जर घेतलं तर सरपंच सुधरत. त्या सरपंचाला लय झालं तर माझी सरपंच थोडाफार सुधरत, आडीले फिरले काम. तर आणखी जास्त पुढे जर गेलो तर त्याचे 7 सदस्य असले ते 7 सदस्य सुधारते. 2 आणि 7 9, आणि इकडचे पुन्हा माझी बी धरू आपण 7. पडलेल्या दम निघत नाही, त्यामुळे ते 7. 14 15 16 जण झाले. किती सुधारते? 16. बाकीच्या गावांना पाऊस पडायला जायचं. म्हणून राजकारणाच्या पलीकडे आरक्षणाचा तुम्ही विचार करा. बाकीच्यांनी केला तो विचार फक्त तुम्ही आणि आम्हीच केला. बाकीच्यांनी केला, राजकारणाचा पण केला आणि आरक्षणाचा पण केला. त्यांनी त्यांचे लोक अधिकारी पण केले आणि राजकारणात पण मोठे केले. आपल्याला एकच नाद लागला राजकारणात, कुणीही कुणाचा कार्यकर्ता मिळच नाही. या नादाबरोबर आपल्याला आपले लेकर सुद्धा मोठा करायचा नाद पाहिजे. या 20 लोकांच्या पुढे लोक सुधारणार नाही. राजकीय फायदा का? म्हणून सगळ्या पक्षातल्या, समजा आता सत्ताधारी आहेत, असं काही एका सत्ता असल्यावर त्यांच्या पोराला आरक्षण लागत नाही. सत्ता असली नसली तरीही आरक्षणाची गरज आहे. म्हणून सगळे मराठी मी सांगतोय ते अगोदर समजून घ्या.
राजकारण तुम्ही करा, मी त्या मताचा नाही की तुम्ही राजकारण करू नये, तुम्ही राजकारण करा, पण ते तेवढेच 15 दिवस. एकदा ते 15 दिवस झाले की तिथून पुढे आपल्या जातीचा जातीच्या लेकराला मोठं करायचा विचार करायचा, तरच आपण सुधारू. आपण कुणाचे पदाधिकारीला पण जातीचा विषय आला ना तर आरक्षण हे प्रत्येकाच्या लेकराचे, कुणाचे 5,000 वाचायला लागले तर, कुणाचे 50,000, कुणाचे 1 लाख, कुणाचे 10 लाख, जसं शिक्षण असेल तसे पैसे वाचवायला लागले कुणबी प्रमाणपत्रामुळे. आणि नोकरी सुद्धा आपले पोरं होत चालली आणि त्यांच्या पोटात उरला गोळा, त्यांना नाही झोप. कारण मराठ्यांची गरीबाचे लेकर अधिकारी व्हायला लागले. तुम्हाला उदाहरण सांगतो, मी गावाकडे गेलो होतो त्या दिवशी, पाठीमागच्या आठवड्यात. कुणासमोर बोलत होतो तिकडं भोचायला होतं का पोटाण्याचे माणसं मराठी तिकडून भोचायला ठुला ते ऐकायला भाषेत तिकडे गावाला. आणि इकडे झाला स्पीकर आणा ती म्हणतो बोल नाही बोलला मला आता कोणाला बोलला काय हे सुईचे नाही भाऊ आहे. मुंबईने अशी भजनी घेतली, ज्या बिल्डिंग करून नाही चढायचं त्याच बिल्डिंग करून चढायचं, जिथं आंघोळ्या नाही करायच्या. कुठं चाललंय तुम्ही? हा बोट सुद्धा वर नाही करायचं असं चाललं म्हणून एकदा मी बोलायला लागलो. नीट काम करायचं, लेकरं जात सुधारायची, चाळा नाही करायचं, विनाकारण खोटं नाही बोलायचं, कटाळा नाही आला तरी कटाळा आल्यासारखं दाखवायचं. मराठ्यावरचं संकट गेलं पाहिजे ते झटकून लावायसाठी ताईट व्हा मराठी, कडवट आणि कट्टर. मी रातकाट उपाशी तापाशीवर रक्त जाळून त्या समाजाचे लेकरं मोठं करण्यासाठी लढतोय. म्हणून तुम्ही सुद्धा माग कुणी पडायचं नाही. आपले ताठरपणा बघून समोरच्याला घाम फुटला पाहिजे. हे मराठी असे नव्हते, असे कस काय झाले, हाक मारली कोटी नाही यायला लागले. पुरा कार्यक्रम संपून तर मराठा झाला सुद्धा नाही. इतकी कडवड जात ही झाली कशी, असं बघून आपल्यावर जळणारे लोक तयार झाले पाहिजे. त्याचं कारण सांगतो. इथून माग त्यांनी बरोबर डाव साधला, आपल्या आपल्या चुकून द्यायचे आणि आपल्या आपल्या भांडण लागले ते मजा बघायची. आता आपल्या भांडणं पण होत नाही, भांडणं बंद झाले, एकमेकाला मदत करायला लागले. अधिकारी सुद्धा, राजकारणी सुद्धा एकमेकाला त्रास आता आपला कमी झाला. बांधर टोकरा टोकरी कमी झाली. तुमच्याकडे आहे का? बांधर टोकऱ्यात नाही बसले सगळ्या सांगतो एकामेकाच्या बांधर टोकऱ्यात बंद करा. 2 फूट बांधासाठी मी त्याची हिशोब सांगितला, पुन्हा सांगतो तुम्हाला. तुम्ही समजा एखाद्याचा 2 फूट बांध फोडला, बोलून टाइम आहे ना, टाइम आहे का बोलू का? खालच्याला कंटाळा आला का? खालची कस काय काहीच म्हणा ना. 2 फूट जर एखाद्याचा बांध फोडला, तुम्ही जर तिथं सोयाबीन लावली ते 1 क्विंटल होईल. त्या फोडलेल्या बांधात ऊस जर लावला 1 टन होईल, 2,500. आणि जर कोटाकोटी केली तर लाख रुपये जाणार तुमचे. बांध फोडून का उपयोग झाला? परत अर्धे लोक जेला, अर्धे पोलिसांच्या पाय पडू पडू बेजार. त्यात तंटा मुक्तीचा अध्यक्ष वेगळाच, सरपंच भ्रमण बरं जास्त लांब होतो. बांध आपला, पैसे आपले, माणसं गुतायला लागले आपलेच. कारण तो तिकडा भाव घेतला आपला भाऊचे, इकडा पण भाऊचे. त्यामुळे इथून पुढं बांध फोडायच्या मराठीने पुरे बंद करायचे, अजिबात बांध फोडायचे. 1 फूट जास्त सोडून द्यायचं, पण बांध फोडायचा नाही. हे एक. आणि दुसरं, दारू प्यायची बंद करा. मराठ्याची पोरं शहाणे व्हा.
दारूची सवय लागूच तरच आपल्या सोबत मित्र राहते, तर एकदा सवय लागली तर आपण वावरी काय सुरुवात करतो. दारू प्याल्यामुळं ना आपले गावकरी आपल्याला नीट बोलते, ना पाहुणे रावळे, ना मित्र आपल्याला कोणीच नीट बोलत. म्हणून व्यसनाच्या आहारी आपले लोक जाऊ लागले. दारू पित असले तर पहिले सोडून द्या. तुमचे तर पित येतात, कोणीच बोलवण्याचं बरेच मेंबर केले. महासोर तुम्हाला काम सांगू, तुम्ही नका सांगू आता डॅक्टरांच्या, पण आंतरवाली येऊन हळूच्या खांबाला आल्या सांगायचं त्यावर त्याला असं नीट करतो ना. दारू प्यायचं पहिला बंद करायचं आपल्या पोरांनी आणि कष्ट करायचं शिका. 10वी 12वी शिकले तरी आपले पोरं शेतात जायला तयार नाही. बाकीच्यांचे नोकऱ्या लागलेले माणसं सुद्धा कपडे काढून चिखलात रात्रभर झाले. आपल्या मराठ्यांच्या पोराने आई बापाला मदत करायला शिका. सगळ्यांनी आई बापाच्या बरोबरीनं काबाड कष्ट करायचे, आई बापांना आधार बनायचं. सगळ्यांनी काम करायला लाजायचं नाही. शेती आपला पारंपरिक व्यवसाय. आपल्या पूर्वजांनी आयुष्याची भाकरी कमवून ठेवली आपल्याला ती प्रॉपर्टी म्हणजे, तिच्यात काम करायला लाजायचं नाही. नोकरी लागलं तरी पण आणि नाही लागलं तरी पण. आपल्या पोरांनी रोज व्यवसाय करून 200-500 रुपये कष्टाने घरी कमवून आणायचे म्हणजे आणायचे. पारावर सगळ्यात जास्त पोरं आपले पारावर बसलेले सगळ्यात जास्त आपले पोरं. त्यामुळे पुढच्या काळात आपण कष्टानं काम करून 1000-500 रुपये घाना घरी कमवून आणायचे. व्यवसाय सुरू करायचे, पण मोक्कार फिरायचं बंद करायचं. आणि माणूस मोक्कार फिरला की दारू प्यायल्याशिवाय राहत नाही. दारू प्याला की पूर्ण आपल्या वंशाला कलंक लागतो. म्हणून सगळ्यांनी व्यसनाच्या लवकर बाहेर. बाकीच्याला मी खंबीर आहे, बाकीचं तुम्ही टेन्शन घेऊ नका. 70 वर्षात नाही मिळालेलं आरक्षण मिळालं नाही. 58 लाख नव्हते म्हणजे 3 ते 3.5 कोटी मराठी आरक्षणात गेले आतापर्यंत. आणि ही नुसती माहिती बाहेर पडली, तेव्हा अशी वळवळ करीत होते लुडू मुडू द्या. त्याला नाही का टांगड्या हात पाय काही नाही जमून तसे इतके चौतळे होते, काय करू शकत नाही. कारण इमानदार बसला नाही तर तुमचं पोरग कोणाचा बाप येऊ दे, तुमच्या आरक्षणाला तुमच्या लेकराला धक्काच लागू देत नाही. मी हाय तो तरी नाही, मी नाही त्या दिवशी मला माहित नाही, पण मी हाय तोवर दादा नाही भेदा नाही कोण नाही. दादा सुद्धा दादागिरी करून देत नाही. आमच्या तिकडचा दादा आत गेले, अर्धे बाहेर राहील, अर्धे जाणार. वळवळ केली की गेला. दादा नाही दादी नाही काही नाही, सगळं नीट राहायचं. माझ्या समाजावर अन्याय करायचा नाही. आम्ही तुमचं वाईट चिंतित नाही, तुम्ही आमचं वाईट चिंतवायचं नाही. आणि इथून पुढे आपण सुद्धा शाळा आपल्याला एकमेकाला मदत करायचं शिका. संकट आलं एकमेकाच्या मदतीला जायचं. आता तुमच्या गावात यासाठी आलो होतो, आरक्षण मिळालेले मराठी त्यांनी सगळ्यांनी 29 ऑगस्टला मुंबई यायचे. आणि ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले नाही त्यांनी सुद्धा यायचे. एकाही मराठ्यांनी 29 ऑगस्टला घरी थांबायचं नाही. पश्चिम महाराष्ट्रातले कुणबी प्रमाणपत्र निघालेले आणि कुणबी प्रमाणपत्र न निघालेले सगळ्या मराठ्यांनी यायचं. या कारी गावातूनच माझं महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना आव्हान. विदर्भातले कुणबी मराठी आणि मराठी दोघांनी एकमेकाला साथ द्यायचे आणि मुंबईला यायचे. खानदेशातल्या कुणबी आणि मराठ्यांनी सुद्धा मुंबईला यायचे. कोकणातल्या कुणबी आणि मराठी या दोघांनी यायचे. आणि मराठवाड्यात सुद्धा ज्यांचे कुणबी प्रमाणपत्र निघाले त्यांनी सुद्धा आणि ज्यांचे निघाले नाही त्यांनी सुद्धा मुंबईला यायचं. त्याचं कारण सांगतो, ही लढाई प्रतिष्ठेची.
ज्यावेळेस घर आपलं प्रतिष्ठेच्या उंबरठ्यावर येतं त्यावेळेस प्रतिष्ठेला डाग लागू द्यायचा नसतो आणि डाग लागायचा नसतो तरी समाजाच्या हातात असतो. म्हणून समाजाने आपल्या लेकरा बाळासाठी आणि आपल्या समाजासाठी 2 दिवस द्यायचे. तुम्हाला पर्याय खुला करून दिलाय. ज्यांना यायचंय त्याने 10-15 दिवसाच्या तयारीने यायचं. सगळं गबाळ संगत घ्यायचं. तेल, मीठ, चटणी, शेंगदाणे, भेंगदाणे, चट, बेसन हाडलेलं, भाकरी खाल्ली की पळडाच. सगळ्या वस्तू आपल्या सगळ्या घ्यायच्या. पाऊस असणार आहे, छत्र्या घ्या किंवा ते रेनकोट घ्या, पाल घ्या एखादा, त्याला रावठी म्हणते, काही इकडे पाल म्हणते, काय म्हणतात म्हणा, फक्त तुम्ही भिजू नये भाऊ. हा, असं घ्या. सगळ्या तयारीत चला. आणि ज्यांना यायचं नाही, कारण इथं काम आहे, शेतात पण काम आहे, आपला शेती व्यवसाय, शेतीचं पण काम करून द्यायचं. ज्यांना यायचं त्यांनी 10-15 दिवसात तयारीत चला. आणि ज्यांना यायचं नाही ना त्यांनी फक्त 2 दिवस आम्हाला मुंबईला सोडायचा. तिथं वाटा लावायला आम्हाला आशीर्वाद द्या, तुम्ही लगेच कामाला 2 दिवस मागे. 2 दिवस काम बुडाले काही फरक पडेल का? आणि 70 वर्ष वाटलं झालं त्याचं काय करायचं मग? आज घराघरातले 40 वर्षापूर्वी जर आरक्षण दिलं असतं, आज घराघरातले पोराला शेती प्लस नोकरी, समाज इतका उंचीवर गेला असता आपला कोणालाच रोखला नसता. पण यांनी असे डाव टाकले, आपल्याला कळून दिले नाही, आपल्याला नाद लावला राजकारणाचा आणि यांनी यांचे लोक घातले प्रशासनात, म्हणजे अधिकारी केले. ही जागा राजकारणाची 5 वर्षासाठी आणि ती जागा 50 ते 60 वर्ष खाली होत नाही. एकदा नोकरी लागल्या मिळेल मराठी, नुसते पोरं शिकू आणि मराठ्यात एक मन आली होती, शिकून तरी काय होतं, पुढं आरक्षण आपल्याला होतं का नाही? 4-5 वर्षापूर्वी ती मन ती मोडून काढ. मराठी सरळ म्हणायचे, पोरग शिकून काय करायचं, काहीच उपयोग नाही, आरक्षणच नाही, नोकरी लागत नाही. आता आरक्षण दिलं, तुमच्या डोळ्यात एकटा पोरं नोकऱ्याला लागायला लागेल. तुम्हाला मोगाशीचं उदाहरण सांगतो. मी गावाकडून अंतरवाली चाललो होतो, पागल शिगेवरती फोनवर बोलून मला बुळबुळ केली जमत नाही, कारण मी तेवढा जीव जाळतो समाजासाठी. तुम्हाला काय 15 मिनिटं उभा राहिले नाही, 2 घंटे उभा राहिले काय फरक पडत नाही. आणि मोबाईलवर काय तुमचं एवढं महत्वाचं काम नाही बोलायला, उचलूच नका ना. का ठेपे झाले, काही काही ठेपे होते त्या टायमाला. चल पाठतो, तू 50ची, मी 50ची. पागल शिगेवर आमची गाडी थांबली, पोरांनी चहा पाजायसाठी. आणि आम्ही एका हॉटेलमध्ये गेलो. तिथे एक शेतकरी उभा होता, फाटके कपडे अंगातले फाटलेले होते, मुलीला कॉलेजला घेऊन गेला होता, त्याच्यासोबत मुलगी पण होती. त्यांचं कुणबी प्रमाणपत्र निघालं आणि गाडीतून उतरताना त्यांनी मला बघितलं. ते पळत त्या हॉटेलमध्ये आले. त्याला काय बोलावं काय कळलं नाही, ते फक्त रडायला लागले. त्या बापाने एवढंच सांगितलं, आईला जास्त काम होत नाही. ज्या पोरीचा बाप सांगत होता, मी रोजंदारी न करू, काही शेतातला करून पोरगी शिकेल. पोरगी शिकायची हिंमतच नाही, पोरगी इतकी हुशार आहे, तर मी काहीच करू शकत नाही. शेवटी गरिबीला कुणी हात नाही देत, लक्षात ठेवा. श्रीमंतीला कुणी हात देईल, पण गरिबीला कुणी हात देत नाही. लोक तो बाप कसा रडायला लागला, मी पोरगी इतकी हुशार आहे, पण 1 रुपया नाही पोरीला शिकायला. पण पाटील तुम्ही मला दिसलात, मी परत त्याच्यासाठी आलो. कुणबी प्रमाणपत्र पाठीमागच्या आठवड्यात आमचं निघालं आणि माझी पोरगी इंजिनियर झाली, मुंबईला जे कॉलेज उद्या आयुष्यात आम्हाला कोणाला मिळालं नसतं असं टॉपचं मुंबईचं कॉलेज मिळालं. माझ्या 50 पिढ्याची दरिद्री पिटली. म्हणून मायबाप मराठ्यांनी आरक्षण अगोदर समजून घ्या. राजकारणापेक्षा आरक्षण घेऊन लग्न व्हावे काशी खूप फायदे आहेत तुम्हाला. आरक्षणाचे फायदे तुम्हाला शिक्षणात
फीसमध्ये फायदा आहे, नोकऱ्या लागणार आहे. तुम्हाला राज्याच्या केंद्राची योजना आहे. अर्ध्या मराठ्यांना एवढंच माहिती आहे, आरक्षण हे शिक्षणात आणि नोकरीत लागतं. एवढंच माहिती, पुढं काही माहीत नाही, कारण ते प्रमाणपत्र काढत नाही. मी त्याचा शोध घेतला, मराठी काही प्रमाणपत्र का काढत नाही. ते म्हणतो पोरगा शिकायला नाही, पोरगी नाही. जेव्हा लेकर मोठे होते तेव्हा काढत माझ्या त्याचा निघालं पुढे जाणार आहे. आता त्याला जर हे माहीत झालं ना, जरी शिकायला कोणी नसलं तरी योजना आहे, लाखो रुपयाची योजना आहे. घर चारही बाजूला श्रीमंत होतो, राज्याच्या केंद्राच्या योजना आहे, कृषीच्या सिंचनाच्या योजना, पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या योजना, तुम्हाला घरकुलाच्या योजना, त्याच्यात अनेक फायदे. म्हणून ह्यो आरक्षण सुद्धा लय मोठा विकास आहे ना. आपल्या लोकांना लवकर यांनी समजू देणार नाही. म्हणून तुमचं पोरग शिकायला असो अथवा नसो, प्रमाणपत्र काढून घ्यायचं. कोणी हैगई करायचं नाही. एवढा समाज या आरक्षणासाठी जळलाय ना 70-75 वर्षात, आता जळू देऊ नका. गरिबातल्या गरिबांना सुद्धा कोणाकडे हात पसरायची गरज नाही. तुम्हाला कोणामागं पळायची गरज नाही लागणार कधीच. तुमचं लेकरू अधिकारी झाल्यावर तुम्हाला कोणापाशी हात पसरायची गरजच नाही. म्हणून मराठ्यांनी पुढच्या काळात आपले लोक आणखीन जागे करा. आपल्या घराघरातल्या मराठ्यांच्या लेकरा बाळाला हे आरक्षण लागतंय आणि ही लढाई आता अंतिम टप्प्यात आपल्याला जिंकायची. मी अर्धवट सोडली का? 2 वर्षापासून 29 ऑगस्ट 2023 ला ही लढाई सुरू केली. बाकीच्यांनी कशी केली मला काही देणं घेणार नाही. मी कोणावर कधी टीका करत नाही, कोणाचं उपरून काढत नाही. मला कसं लढायचं मी ठरवलं. दुसरा कसा लढला याच्या उचापात्या करायची मला काही गरज नाही. म्हणून सलग आंदोलन सुरू केलं. नसता कसं असतं मग या वर्षी तुम्हाला पुढच्या वर्षी, त्याच्या पुढच्या झालं, त्याच्या पुढच्या वर्षी 10-15 वर्ष नुसते मोर्चेच. आपण जे सुरू केलं म्हणजे नाही का, आपण शेतात खुरपायला लागलं असं कधी घडलंय का? एक पात खुरपी 15 वर्षांनी दुसरी पात खुरपी. एकदा खुरपायला लागलं तर तुकडाच पडायचा ना. खत टाकायचं म्हणलं तर एकदाच टाकायचं. असं काही एका काकडीला जरी टाकलं दुसरीला टाकते 2 महिने असं काही जमत आहे का? आपलं तसं होऊ दिलं. म्हणून सरकार मला बदललं. ते म्हणतं येतं मला खात नाही. बरं उपाशी इतकं राहतं की भाकर खात नाही. आणि माझ्या सरकारला उपास होतो एखाद्या बाबा. माझ्या गाडीत जेवढे बसले तेवढ्याला माहिती. एकदा जर मी गाडीत बसलो तिथं जायचं तिथं उतरतो म्हणजे मध्ये त्याचा कार्यक्रमच सांगतो. पाणी नाही भाकर नाही ते म्हणते त्यांचं त्याच्यात म्हणते आणि याला त्याला लागत नाही, आपल्याला फोन देत नाही, हे कसं होऊन जाईल. कारण मी तितकं समाजासाठी स्वतःला झोकून गेलो. म्हणून ही लढाई अंतिम टप्प्यात. सरकारला बोलायला जागा नाही. सगळ्या सोयरीची अधिसूचना काढलेली 1.5 वर्ष झाली. अंमलबजावणी आता आपल्याला त्याची पाहिजे. मराठा आणि कुणबी येथे जी आर काढायसाठी 58 लाख नोंदीचा अहवाल. सरकारला बोलायला जागा नाही. हैदराबादचं गॅझेटियर लागू करा, सरकारला अडचण. जेवढ्या मागण्या त्या 2 वर्ष झाल्यात. 29 ऑगस्टला आपल्याला सगळ्या मागण्या त्याची अंमलबजावणी करून घ्यायची. त्याशिवाय एकाही मराठ्यांनी आता हटायचं नाही. मी फुटत बी नाही, मॅनेज बी होत नाही. त्याचं टेन्शन तुम्ही घेऊ नका. कारण मला पैसे फिक्स लागत नाही. पैसे जन्म आवाकडे त्याच्यामुळे ते पैसे घेऊन आपल्याकडे येत नाही. माझ्याकडे अनेक विषय देतो. कारण मी मला ठरवून घेतलेलं आहे आपण बरबाद व्हायचं. आणि आपण जर बरबाद झालो तर समाज मोठा होतो. तुम्हाला उदाहरण सांगतो, जर मी ठरवलं ना मी बरबाद नाही व्हायचं तर एका दिवसात माझा समाज बरबाद होईल. कारण मी एका दिवसात श्रीमंत होईल. माझ्या समाजाचं उभं वाटतो होते. म्हणून आपण बरबाद व्हायचं पण आपल्या समाजाला बरबाद नाही होऊ द्यायचं. त्यामुळे त्यांचं काहीच चलत नाही. नसता त्यांनी इतकंही दिलं असतं मला, काही पण कितीही पैसे. आणि मंत्री म्हणले मंत्री काही नाही, मला कशाच गरज नाही. मंत्री भरपूर काय करतो इथं माझ्या मराठीचे पोरं अधिकारी होऊन आले वांग 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 करीत यायला लागले तर मी कुठं काय करायचं? मला आयुष्याच्या लहान दिव्यात आपल्या पुरीला पोराला बसायचा मराठीचा. आपण काय बसायचं त्याच्यात? आपला समाज किती उंचीवरती न्यायचा हे आपण ठरवायचं. ते आपल्या हातात. आपण जर निष्ठावान राहिलो
तर काहीही मिळू शकतं, अशक्य काहीच नाही. हे मी सिद्ध करून दिले. पैसे नाही, काय नाही, काय नाही, ते सिद्ध करून दिले. 1 रुपया नसून सुद्धा 70-75 वर्षात मराठ्यांना न मिळणारं आरक्षण मिळवून दिलं. काही काय शक्य नाही. फक्त आपल्या जिद्द असायला लागते आणि मेहनत घ्यायची, आपली कठोर तयारी पाहिजे. मरायला घ्यायचं. मी इतके कठोर उपोषण करतो की मी मरायला देत नाही आणि सरकारला बोलू देत नाही. आता एवढी सुवर्ण संधी आली मराठ्याला चालून 100 पिढ्या मराठ्यांच्या लेकराचं तुमचं कल्याण होणार. त्याच्या पदरात फक्त एवढी विजयाचं दान टाकावं लागला आरक्षणाला. 2-2 दिवस सगळ्यांनी काम सोडायचं आणि फक्त वाटला मला आशीर्वाद द्यायला मला मुंबईला. तुम्ही 29 ला परत जावा वापस. मी बघतो ते कसं आरक्षण देत नाही. माता मावल्यासह सगळ्या गावातल्या लोकांनी 27-28 मुंबईला यायचं आणि लगेच वापस यायचं. गावात मराठ्यांचा माणूस राहायला नाही पाहिजे याची काळजी तुम्ही घ्यायची. फक्त एकच माणूस टॉगरी. गल्लीत 5 जण, एका गल्लीत 5 चोरी होऊ नये तसं काहीच नाही. आपल्या म्हणाल का हरकत आहे, समाधान तेवढं नोकरी चोरी होईल. चोरी व्हायला काही नाही, काय चोरी होणार करायची. पण आपल्याला म्हणायचं चोरी होईल म्हणून एका गल्लीत 5 माणसं बसून राहतात. बाकी पुरे 2 दिवस मुंबईला. आणि ज्या गावात चोरी होईल ते गाव पुरा होतं म्हणायचं मुंबईचं. आयता निरोप म्हणायचं. तुम्ही किती खोटं बोलले, आमचं पुरं गाव होतं. मला माहिती तुमचं गाव होतं का नव्हतं. तुमच्या गावात चोरी झाली मला ऑटोमॅटिक होतं एक माणूस बिना राहिल्या गावात, तेव्हा तर चोरी झाली ना. आणि ज्या गावात चोरी नाही झाली गावात नव्हतं आलं. ती फोनवरच आम्हाला घुमीला ती आवलो निकडे मला घुमी देतात. मला कोणी घुमी देतात. मी पाहिजे गोदापेठात बैठका घ्यायचो. 123 गाव एकत्र केले सुरुवातीला 5-7 वर्षात. मला असे घुमायचे. आपले पोरं हे काय आता घ्यायचे ना भरायचे असे घुमायचे. एक जणांनी मला असं घुमिलं, सांगतोच तुम्हाला जाऊन मला दम नाही राहत. बैठकाला बरोबर चालू म्हणलं बैठकाला यावं, समाजासाठी वेळ द्या. समाजाच्या लेकराचं पिढ्याला फारचा कल्याण होईल. तुम्ही कुंकडा लग्नाला वेळ देता, साधे कार्यक्रमातले तिकडे वेळ देता. समाजासाठी पण कधी 4 महिन्याला 2 महिन्याला वेळ देत जा. भाऊ म्हणे मी बैठकीला येणार. आणि बैठकीच्या दिवशी ते आलंच नाही. आम्ही त्याला फोन केला, कमी नाही आले बैठकीला, यायला लवकर बैठक 2 वाजता सुरू करायची. तो म्हणला मोटर जळली होती. म्हणला मोटर भरून आणली, गंगाट टाकली, पाणी सोडायचं म्हणून आलो. आणि त्या चुलत्याला फोन लावला, मी गेले पुढचा आहे म्हणलं माझ्या तुमचा ते अमुक आला नव्हता बैठकीला. ते म्हणला गेला असं इकडे तिकडे फिरायला नाही. म्हणलं त्या म्हणलं मोटर जळली आणि ती मोटर भरायला गेला, टाइम पाणी सोडायला गेला. ती म्हणला त्याचा आजपासून नाही त्याला मोटर का जळली. असं फेकू नका मला. मी जिद्द सोडली नाही. तुम्ही आलात तरी लढलो, नाही आलात तरी लढलो. आणि शेवटपर्यंत सांगतो तुम्हाला मंदिरात म्हणून जरा मी जीव जरी गेला ना तरी तुमच्या लेकराला आरक्षण दिल्याशिवाय मला भेटणार नाही. कारण मराठ्यांना सुद्धा अशी संधी होणार नाही. मराठ्यांनी ताकदीनं गावा जागे करा. आता या कार्य गावात आणि परिसरातल्या आलेल्या सगळ्या बांधवांना एक काम सांगतो, तेवढं तुम्ही करायचं. करणार का? आता वर पुरे सांगा बरं, खालचे वरचे सगळे. तुम्ही काय करायचं, तुमच्या गावापासून 100 ते 50 किलोमीटर राऊंड करायचं गोल. 100 गावं तुम्ही एकट्याने पिंजून काढायचे, एकट्या कार्य गावानं. आणि इथं बसलेल्या ज्या गावातले लोक असतील त्या एका गावातून 5-5, 10 गाड्या मराठ्यांना काढायला. त्या 5-6 गाड्या आपल्याच आहेत फुकटच्या. मास्तर त्याजवळ गाडी, डॉक्टर, वकील, शिक्षक, मोठा राजकारण गावातला मराठा आणि प्रतिष्ठित मराठा. 4-5 गाड्या त्या 4-5 आपण वर्गणी करायची.
म्हणजे तुमच्या 100 गावात 500 गाडी जागेवर तुमची एकटीच होती. टेन्शन नाही घेता, फक्त मेहनत घ्यावं लागणार जशी मी घेतो तशी, कारण समाजाच्या अंगावर बोलायला फेकायचं. 100 गाव तुम्ही पिंजून काढायचे उद्यापासूनच. मावशीवर तुम्हाला आणखी दुसरं एक काम, यांना तुम्ही सुट्टी द्या. यांचे गटके तुमजो, ते दुसऱ्याला कोणाला देत नाही. याला थोडी सुट्टी द्या. यांना सांगा शेतातलं काम आम्ही करतो, तुम्ही काय करा गावावर बैठा घ्या, आपल्या लेकरा बाळाचं मराठ्याच्या कल्याण होईल आणि मुंबईला जायचं सांगा सगळ्या. पण याच्यावर ध्यान ठेवा, हे बैठकाला जाते का राजकीय नेत्याला गाडी लटकत येईल. कारण आपल्या समाजाच्या लेकराचं कल्याण करण्यासाठी आपल्याला एकमेकाला वेळ द्यावा लागणार. एकदा ही शेवटची लढाई जिंकून घेऊ, पुन्हा आरक्षणावर लढाईच नाही करायची. बार बार तो लढाव 42 वर्षापासून आम्ही पाठापासून लढा चालू आहे. किती दिवस काढणार आपण याचा 19 तुकडाच पडून टाक. आरक्षण विषय संपला की आपल्या शेतकऱ्याचा विषय घ्यायला मोकळे आहोत. हेसवी लागेल मला एक काम करायचं सवय, एकदा हेसवी लागलं की कसक्यात मला भाव देत नाही बघतो मग मी याची. शेतीमालाला भाव कसं काय मिळत नाही, पाणी कसं काय मिळत नाही, मग मी जाणार ते झालं. पण एक 2 कामामध्ये घेतले कोणचंच कडी लागलं आणि आपल्याला 50 काम एकदाच करायची सवय लागली. ती आपली पुढे मोडायची. आपण निवेदनबद्ध हुशारीनं काम करायचं. सरकारला माहिती मी काय चीज काय न वाटतं मी त्यावेळी नापास काही म्हणजे 4थीचे कवा अधिकार शाळेत नाही सांगितले कोणाला. आणि त्या सरकारला कळत आहे हे किती नमुने बाजू ते म्हणतात तू काही म्हण पण आमची पुरी जिरली ती. कारण मी माझ्या पद्धतीने लढतो पण माझ्या समाजाला देतो. आज इथं ते व्हॅलिडिटीला बसलाय, त्यांच्या पुरीचं कल्याण झालं ते सांगायला आले. तुमचे इकडचे मी आलेलो कळालो म्हणून ते धावत पळत आले. हे बघा मायबाप मराठीनं तुमच्या लेकरा बाळासाठी करतो. काट कसर करू नका, कोणाचं ऐकू नका. 2-3 कामं करा. पहिलं गावाची गावं पिंजून काढून आसपासचे जिल्हा पंचायत तालुका पंचायत 100 गावाची तयारी तुम्ही करायची. दुसरं आमंत्रण सगळ्याला द्यायचं. सरपंच माजी सरपंच हातपाय पडून सांगायचं मुंबईला या, आमच्या लेकरा बाळाचं कल्याण होणार आहे, तुम्हाला मुंबईला यावं लागणार आहे. सरपंच माजी सरपंच सदस्य सगळे ग्रामपंचायतचे माजी सरपंच युवा नेते जास्त ते भावी जास्त टेन्शन जास्त. त्यामुळं त्यांना आमदार माजी आमदार जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य माजी सदस्य चेअरमन गावचे सभापती उपसभापती माजी सभापती या सगळ्या लोकांना सांगा तुम्हाला मुंबईला यावं लागणार. मावशी पहिले काम सांगितलं आता दुसरं सांगतो पुन्हा. आम्ही मुंबईला गेल्यावर महाराष्ट्रातल्या सगळ्या शासकीय निमशासकीय पदावर बसलेल्या सगळ्या लोकांना सरपंचापासून सभापती आमदार मंत्री मंत्री सगळ्यांना सांगितलंय खासदाराला तुम्ही मुंबईला या. ग्रामपंचायत सदस्य माजी सरपंच पंचायत समिती जिल्हा परिषदचे सदस्य यांना ह्या पोरांनी सगळ्यांनी सांगितलं तुम्ही सुद्धा सांगायचं बरं का मुंबईला या म्हणून. पाय पडून सांगायचं आपल्याला काय म्हणणार तू मुंबईचं 2 दिवस मला वाट लावायचं. मावशी तुमच्याकडे एक काम महाराष्ट्रातल्या सगळ्या महिलांनी हे काम करायचं. आम्ही सगळ्याला आमंत्रण दिलं पण आम्ही गेलो मुंबईला. मागं बोलायला आम्हाला काय नाही. ते गल्लीत हिंडताना दिसलं का फक्त हळूच माघारायला रामा सांग. सदस्य हिंडत होता, सरपंच हिंडत होता. प्रत्येक वार्डात नगरसेवकच्या ग्रामपंचायतच्या जिल्हा परिषदच्या आमदारच्या मतदारसंघात मराठ्याचा मतदार पाडाच म्हणून सांगायचं. ते आपल्या पोरासाठी नाही सगळे जिल्हा प्रमुख पक्षाचे अध्यक्ष सगळ्यांना सांगायचे निरोप मुंबईला आपल्या लेकराबाळाचं आयुष्याचं कल्याण होणारे तुम्ही मुंबईला चला. तेव्हा जर नाही आला इकडे जर हिडत बसला तेवढा निरोप फक्त मला आमच्याकडे घालून द्या. तुमचं नाव नाही येत मी पक्का वाचला ते गाणं फिरून त्याचा राजकीय पुढा चुकते तुम्ही पुरा. फक्त निमंत्रण मात्र सगळ्यांना द्या. इथं फिरतोय कोण हे गावकऱ्याच्या लक्षात येत आहे. त्याला म्हणायचं नाही गावात तुम्ही घराला आम्ही 2 वर्ष करा. त्याचं कारण सांगतो ज्या दिवशी समाजाचा प्रश्न येतो ना त्या दिवशी तुम्ही पक्ष आणि पदाला प्रतिष्ठा द्यायची नाही, मोठेपण नाही द्यायचं, समाजाला मोठं द्यायचं. कारण बाप आपला समाज आपला बाप आहे.
समाजाला महत्त्व द्यायचं, त्याला जगवायचं, त्याला मोठं करायचं. मुंबईला येताना तुमचं गाव आणि परिसर एकाने सुद्धा गैरहजर व्हायचं नाही. मी बैठकाला येईल नाही, जिल्हाभर तुम्ही बैठका घ्यायच्या. इथूनच महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना सांगा, मला तब्येत खराब असल्यामुळे मला चालता उठता येत नाही, मला इतक्या वेदना आहेत की मला 2-2 वाजेपर्यंत झोप येत नाही रात्री. सकाळी सुद्धा मी 1:30 वाजेपर्यंत जेवत नाही, सकाळचं जेवण सुद्धा. कारण त्या उपोषणामुळं सगळं शरीर माझं कोरडं पडलेलं. माझ्या हाताला सुद्धा शिराच्या टाकल्या. फक्त मला अर्धवट मारायचं नाही. या समाजाच्या लेकराला मला 100% आरक्षण द्यायचंय, कारण हे समाजाचे लेकर मला अधिकारी झालेले बघायचे, पोर आणि पोरी मराठी. त्यामुळे माझ्याकडून अपेक्षा करू नका की मी बैठकाला येईल म्हणून. मला पहिल्यासारखं आता फिरणं होत नाहीये, कारण मी कधी तुमच्या तासानं कधी नसेल मला माहित नाही. इतक्या भयंकर वेदना आहेत मला, किती त्रास सुद्धा मला घरी सुद्धा सांगता येत नाही. कारण ते वेदना बघून त्यांचं फक्त लक्षात येतं आणि पोरांचंही लक्षात येतं. आणि खरं सांगतो मी तुम्हाला, मी हाय तोवर इमानदारीत तुमच्याशी काम करणार आहे, कारण मी थोडे दिवसाचा पाहून नाही म्हणून तुटून पडा. समाजाच्या लेकराला आरक्षण द्यायची वाटू नका, कारण माझे गरीबाचे लेकर त्या आरक्षणासाठी इतके तळपळते. 1% म्हटलं पोरं फाशी घ्यायला लागले, आत्महत्या करायला लागले. लेकरा बाळाचं डोळ्यात एक वाटोळ होतं नका, तुम्हाला हात चुकून सांगू शकता. आपण जिवंत आहे तर आपल्या लेकराला आयुष्याचं द्यायचं काम करा. कुणी कोणाचं नाही, या युगात कुणी कोणाचं नाही. म्हातारपणाला आधाराची काठी आपलेच लेकर आहेत. आपल्याला कोणता नेता पिता आपल्याला सुद्धा कधी मदत येत नाही. आपण जर काय सांगत असलो तर आपले लेकर आपल्या डोक्यावर हात फिरायला, कोणता नेता आपल्या डोक्यावर हात फिरायला लागला. म्हणून आपले लेकर बाळ मोठे करू लागले, कारण ते आपल्याला म्हातारपणाला आयुष्याची काठी. त्या लेकीला त्या लेकाला नोकराला लावून सुखाची गादी देताना माझ्या जुळून विनंती, या राज्यातले सगळे मराठी 29 आपल्या समाजाला आणि समाजाच्या लेकराला मोठं करण्यासाठी सगळ्यांनी एकजुटीने या. धन्यवाद. जय श्री छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. एक मराठा, एक मराठा. संघर्ष शब्दामुळे चला, तुम आगे बढ़ो.